महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मिळालेल्या पद्मभूषण पुरस्कारावरून राजकारण तापू लागलंय। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करतंय अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। कोश्यारी यांनी महाराष्ट्रात लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार उखडून टाकल्यानं त्यांना पद्मभूषण दिलं जातंय का असा खोचक सवालही राऊतांनी उपस्थित केला। तसंच कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांचा अपमान केला होता, त्यांना मोदींचं सरकार सन्मानित करतंय असा टोलाही राऊतांनी लगावलाय। तर भगतसिंग कोश्यारी समर्पित जीवन जगलेत अशा भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांचं कौतुक केलंय। देशाच्या प्रगतीसाठी त्यांचं काम आहे। त्यांनी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शनचा प्रश्न मार्गी लावला असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। दरम्यान आपण पाहतोय महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जो पद्म पुरस्कार मिळाला त्यावरून आता राजकारण तापलं। ते जेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं आणि त्यावरूनच संजय राऊत यांनी खोचक टोलेबाजी केली। सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या सेनेकरता वन रँक वन पेन्शन जी सेनेची मागणी होती त्या संसदीय समितीचे अध्यक्ष भगतसिंग कोश्यारी जी होते। मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करताय। खरं म्हणजे मला कुठल्याच विवादात पडायचं नाही, पण काही लोकांच्या काळामध्ये काय काय घडलंय आणि कोणाला पद्मश्री मिळाली आहे हे जर मी सांगायला लागलो तर आजच्या दिवसाचं ते औचित्य राहणार नाही, म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही। हे जे कोश्यारी नावाचे गृहस्थ आहेत ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपद्व्याप केले, बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं। आणि त्यासाठी लोकशाही संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करते। देखिए, मैं कोई मेरी प्रशंसा करे, कोई मेरी निंदा करे, इसके लिए मैं काम नहीं करता। मैं संघ का स्वयंसेवक हूँ, मेरे लिए भारत माता सब कुछ है, उसी के लिए हम काम करते हैं, उसके संतानों के लिए काम करते हैं और उसके करते रहेंगे। अब किसी को अच्छा लगेगा, किसी को बुरा लगेगा, तो उसमें मैं क्या कर सकता हूँ। मैं उनको धन्यवाद देता हूँ अगर उनको बुरा लगता है तो।